नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. आपण ऐकतोय सौ रेखा करंदीकर लिखित धर्मशील अहिल्या, भाग 2. अहिल्या पर्व, महेश्वरी सुवर्णयुग अवतरले. प्रकरण 1, ऐतिहासिक सुवर्णपान. इंग्रजी लेखक लॉरेन्स याने अहिल्याबाईंची तुलना इंग्लंडची राणी एलिझाबेथ, रशियाची सम्राज्ञी कॅथरीन, डेन्मार्कची राणी मार्गारेट एक यांच्याशी केली आहे. पण अहिल्या एकमेवा द्वितीय आहे, कारण तिला माहित होते काळ आपली वाट पाहत नसतो. मग योग्य वेळ येण्याची वाट का बघायची? योग्य गोष्ट करण्यासाठी कुठलीच वेळ चुकीची नसते. म्हणूनच तत्वज्ञ राणी इन ट्रू सेन्स आपल्याला अहिल्याबाईंच्या चरित्रात सापडते. या प्रकरणामध्ये 4 भाग आहेत. 1. होळकर रियासत, शासक आणि शासन कालावधी. इसवी सन 1728 ते 1766 सुभेदार मल्हारराव होळकर. 1766 ते 1767 मालेराव होळकर. 1767 ते 1795 अहिल्याबाई होळकर. 1795 ते 1797 पहिले तुकोजीराव होळकर. 1797 ते 1798 काशीराव होळकर. 1798 ते 1811 प्रथम यशवंतराव होळकर. 1811 ते 1833 दुसरे मल्हारराव होळकर. 1833 ते 1834 मार्तंडराव होळकर. 1834 ते 1843 हरिराव होळकर. 1843 ते 1844 खंडेराव होळकर. 1844 ते 1886 द्वितीय तुकोजीराव होळकर. 1886 ते 1903 शिवाजीराव होळकर. 1903 ते 1926 तृतीय तुकोजीराव होळकर. 1926 ते 1948 द्वितीय यशवंतराव होळकर. होळकर वंशाला राज्यप्राप्ती 26 मे 1728. होळकर राज्याचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण 16 जून 1948. होळकर रियासतीचा शासनकाळ 220 वर्षे. मध्य प्रदेशातील महेश्वर येथे 6 जानेवारी 1799 रोजी प्रथम यशवंतराव होळकर यांनी राज्याभिषेक करून होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली. इंग्रजांविरुद्ध 18 युद्धे जिंकली आणि इंग्रजांविरुद्ध सलग एकही युद्ध न हरणारा एकमेव महाराजा अशी ख्याती मिळवली. अशा पराक्रमी राज्याला आणि त्यातील रयतेला सुख समृद्धी मिळावी म्हणून ईश्वरचरणी प्रार्थना होळकरशाहीतील प्रजाजन नित्यनेमाने करत असत. प्रभो प्रार्थना परिसा आमुची द्या सुख पाळुनी राजाला, देवा आमच्या महाराजांच्या राखी विजयी भाल्याला, आणि करोनी राज्य निरंतर देवो सुखतो देशाला. 2. होळकर रियासतीची नाणी सार्वभौमत्वाची साक्ष. महेश्वर, मल्हारनगर, इंदौर, चांदवड या ठिकाणी होळकर राज्याच्या टांकसाळी होत्या. शिवलिंग, सूर्य, चंद्र, सूर्यमुख, बेलपान, मंदार वृक्ष शाखा, कट्यार, परशु, टिंबे ही महत्वाची चिन्हे या नाण्यांवर आहेत. मल्हारराव होळकर यांच्या नाण्यावर आलमगीर या मोगल बादशहाचे नाव आहे. क्रमबद्ध नाण्यांची मालिका अहिल्याबाईंच्या काळापासून मिळते. त्यांच्या नाण्यावर मोगल बादशहा शाह आलम द्वितीय याचे नाव आहे. अहिल्याबाईंच्या सुरुवातीच्या काळातील एक चांदीचे रुपया नाणे मल्हारनगर टाकसाळीचे लंडनच्या ब्रिटिश म्युझियम मध्ये आहे. मल्हारनगर नाण्यांवर सूर्यमुख, सूर्य, चंद्र दिसतात, तर महेश्वर मधील नाण्यांवर बेलपान आणि शिवलिंग मिळते. तांब्याच्या नाण्यावर इंदोर हे टाकसाळ नाव दिसते. अहिल्याबाईंची चांदीची नाणी शुद्ध चांदीची आहेत असे संशोधक म्हणतात. अहिल्याबाईंच्या उत्तराधिकाऱ्यांनीही वेळोवेळी काढलेल्या आपल्या विशिष्ट नाण्यावर विभिन्न प्रकारचे लेख संस्कृत भाषेतून कोरून त्यांचा गौरव वाढविला आहे. होळकरांनी चलनी नाण्यांप्रमाणे चांदी व सोने या धातूंची स्मारक नाणी सुद्धा पाडली. यशवंतराव होळकरांनी नजराणा रुपया हे स्मारक नाणे काढले होते. 3. होळकर रियासतीची राज्यभाषा. मुसलमानी अंमलाच्या काळात फारसी भाषा व्यवहारात लादली गेली होती. शिवाजी महाराजांनी संस्कृत आणि मराठी भाषेचा वापर राज्यकारभारात आणि पत्रलेखनात प्रामुख्याने केला. जेव्हा मराठेशाहीचा उत्तर भारतातील राजनीतीत प्रवेश झाला,
तेव्हा राजपुतांशी पत्रव्यवहार हिंदीत सुरू झाला. माळव्यात बोलीभाषा मालवी किंवा खडी बोली मुख्यत्वे करून बोलली जायची. होळकर स्वतः आणि त्यांचा सेवक वर्ग मराठी होता. राजभाषा हिंदी असली तरी त्यावर मराठीचे संस्कार होते. भारताला स्वातंत्र्य मिळून इंग्रजांची हकालपट्टी झाली तरी इंग्रजीचे महत्त्व काही कमी झाले नाही. पण होळकरांच्या राज्यात पहिल्यापासून हिंदी राजभाषा राहिली. अहिल्याबाईंच्या कारकिर्दीत हिंदी राजभाषा असली तरी शिलालेख, ताम्रपत्र, शासकीय दप्तरातील कागद संस्कृतमध्ये होते. अहिल्याबाईंच्या काळातील शिलालेखांमधील महाला लेख अहिल्याबाईंचा आहे. त्यात मालवी, खडी बोली, फारसी, मराठी भाषा आहे. 1818च्या मंदसौर तहानंतर हरिराव होळकरांनी राजधानी महेश्वर सोडून इंदोरला स्थलांतरित केली. तिथे 1841 मध्ये पहिले स्कूल स्थापन झाले. 1904 मध्ये तुकोजीराव तृतीय यांनी हिंदी ही राजभाषा म्हणून घोषित केली. 1927 मध्ये होळकर कॉलेजात उच्चस्तरीय हिंदी शिकण्याची व्यवस्था करण्यात आली. होळकर शासकांनी मराठी भाषिकांवर हिंदीची सक्ती केली नाही, तर हिंदी भाषकांना मराठीची सक्ती केली नाही. 1915 मध्ये इंदोर येथे मध्य भारत हिंदी साहित्य समितीची स्थापना झाली. 4. होळकर रियासत राजधानी इंदोर. माळवा प्रांताचे आधीचे नाव अवंती होते. 10व्या-11व्या शतकात इथे परमार वंशाचे राजा राज्य करीत होते. V.C. वाकणकर आणि पुरातत्व विभागाचे S.K. दीक्षित यांच्या मते राष्ट्रकूट राजा इंद्र उज्जैन विजयासाठी आला असताना इथे इंद्रेश्वर महादेवाची स्थापना केली. यावरून या नगरीचे नाव इंद्रपूर झाले. इंद्रपूरवरून इंदूवर, मराठी इंदूर आणि त्यावरून आताचे इंदोर हे नाव प्रचलित झाले असावे. इंदूर पासून जवळच पुरातत्व विभागाला हडप्पा समकालीन सभ्यतेचे अवशेषही मिळाले. 1305 मध्ये अल्लाउद्दीन खिल्जीने या प्रांताची बेसुमार लूट केली व हा प्रांत उजाड झाला. 1401 पासून मांडूच्या सुलतानाने इंदुरी नगरी वसवली. पंजाबच्या मालवगणांनी आक्रमण केले म्हणून माळवा. यवन, शक, गुप्त इत्यादी राज्यकर्त्यांनी माळव्यावर राज्य केले. कंपेलच्या मंडलोई जमीनदारांनी 1715 मध्ये इंदोर नगरीची पुनर्स्थापना केली. व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून ख्याती तेव्हापासून आज तागायत आहे. श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी माळव्यातील 6, गुजरातमधील 4, खानदेशातील 1 असे 11 महाल मल्हारराव होळकरांना दिले. फौजेच्या सरंजामासाठी 1725 ते 1728 या काळात मल्हाररावांनी मल्हारगंजची स्थापना केली. 20 जानेवारी 1734 रोजी पुणे दरबारांनी मल्हारबांना माळवा प्रांताची सुभेदारी दिली आणि सर्व महाल व परगण्याचे वसुलीचे अधिकार प्रदान केले. जुन्या इंदूरचा भाग अजूनही जमीनदारांच्या ताब्यात होता. मल्हारगंजचा परिसर होळकर यांच्या ताब्यात होता. मल्हाररावांनी हकीमाचा प्रशस्त वाडा ताब्यात घेतला. त्याभोवती मजबूत तटबंदी उभारली आणि वाड्यावर 2 मजले चढवले आणि ते इंदोर रहिवासी झाले. निरनिराळ्या ठिकाणांहून कामासाठी इंदूरला येणारे कमाविसदार, मामलतदार, देशपांडे, देशमुख मंडलोईच्या वाड्यावर मुक्काम करीत असत. 3 फेब्रुवारी 1744 रोजी मल्हाररावांनी शंकराजी महादेव आणि सीताराम गणेश या कमाविसदारांना कळवले. सरकारी वाडा असताना मंडलोईच्या वाड्यात राहणे योग्य नाही. मंडलोईच्या वाड्यात असणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना सरकारी वाड्यात राहायला येण्यास सांगावे. या सूचनेवरून मंडलोईचे महत्त्व कमी करण्याचा त्यांचा मानस लक्षात येतो. कमाविसदार वगैरे अधिकाऱ्यांनी मंडलोईशी हातमिळवणी करून कारस्थाने रचू नयेत यासाठी ही दक्षता घेतली गेली. सरकारी वाड्यात राहिल्यावर मल्हाररावांची त्यांची जवळीक वाढली असती, पण त्यांच्यावर मल्हाररावांच्या माणसांचे लक्षही राहणार होते. अहिल्याबाईंनी कंपेलची प्रशासनिक कार्यालये इंदूरला हलवली आणि महेश्वरला राजधानी हलवली. राजधानी महेश्वरला हलवली तरी तुकोजी होळकरांचे कार्यालय इंदूरलाच होते. लग्नानंतरची 34 वर्षे त्या इंदूरला राहिल्या. इसवी सन 1784 मध्ये अहिल्याबाईंनी इंदूरच्या छत्रीबागेस भेट दिली होती. तिथे त्यांनी मल्हारराव आणि खंडेरावांच्या संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. इंदूर शहर सरस्वती आणि ख्याता म्हणजे खान नदीच्या संगमावर वसले आहे.
मल्हाररावांना माळव्याची सनद मिळाली. त्याच वेळेस इंदूरच्या खेडापतीला मल्हाररावांनी भ्रष्ट होण्यापासून वाचवले होते. इंदूर खेडा विभागाची निर्मिती राव नंदलाल यांनी केली. त्यांच्यावरून नंदलालपुरा नाव पडले. जमीनदाराच्या नावावरून निहालपुरा, उदाबाई वाघमारे यांच्या नावावरून उदापुरा, बाराभाईत घोडेस्वार सेना होती म्हणून तिथे सैनिकी छावणी बनली. शिवाजी महाराजांच्या नावावरून शिवागंजचे सियागंज झाले. मल्हाररावांची लेक सीताबाई यांच्या नातवाने पंढरीनाथ मंदिर बनवले. गौतमाबाईच्या स्मृतीप्रित्यर्थ गौतमपुरा वस्ती झाली. इसवी सन 1767 नंतर अहिल्याबाईंच्या कार्यकालात इंदूरचा विकास जलद गतीने झाला. त्या जातीने ह्यात लक्ष घालीत असत, म्हणून इंदूरला अहिल्यानगरी म्हणतात. द्वितीय तुकोजीराव होळकरांना आधुनिक इंदोरचा निर्माता म्हटले जाते. तृतीय तुकोजीराव होळकरांच्या कारकिर्दीत इंदूरची कापड गिरणी चालू झाली. होळकरांचा तोफखाना आजच्या महात्मा गांधी मार्गावर होता. प्रथम यशवंतरावांच्या पत्नी कृष्णा मासाहेब यांनी गोपाळ मंदिराची स्थापना केली. इंदूरला भारताचे भौगोलिकदृष्ट्या हृदय स्थान मानले जाते. मध्य प्रदेशातील हे प्रमुख सांस्कृतिक, शैक्षणिक आणि औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. आज नंबर 1 चे स्वच्छ शहर म्हणून त्याची गणना होते. स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेल्या राजवाडा, लालबाग, शीशमहाल, अन्नपूर्णा मंदिर, छत्रीबाग आणि कृष्णपुरा येथील छत्र्या तसेच बुळे सरकार यांची छत्री इंदुराची शान वाढवतात. येथील मातीत आजही अहिल्याबाईंच्या स्मृती जागृत आहेत. महेश्वर धर्मशील आणि राजनीतिज्ञ अहिल्याच्या कर्तृत्वाचा चढता आलेख पाहिला महेश्वरने. कवी अनंत फंदी यांच्या महेश्वर वर्णन या काव्यातून तो दृगोच्चर होतो. नर्मदा निकट तट घाट बहुत अफाट, पायऱ्या दाट चिरे वाट, मुक्ताची शिवालय कैलास साम्यता, नाना परीची रचना रचिली, रामकृष्ण मंदिरे बहुत सुंदरे, बांधिली घरे, रमे रमणूक हवेल्या, नयनी पाहिल्या, नूतन थाट प्रताप अहिल्या. किल्ल्यावरी तळवटी शहर गुलजार, बहुत बाजार हाट, दुकाने लक्षापती सावकार, भारी भारी माल खजिना, रस्ता स्वस्त, सुकळ नाही दुकाळ, बाल वृद्ध प्रतिपाठ करीती. गरीब गुरीब कंगाल गांजले, अडले भिडले, त्या देखुनी अन्न छत्र शरीर सारखे, पाहिले नयनी पारखे. महेश्वर क्षेत्रपूर दानधर्म करी नित्य शिवार्चने, सत्वशील ऐकुनी धावती, देशोदेशीचे कर्नाटक, तैलंग द्राविड, वऱ्हाड कराड कोल्हापूर, कृष्णतीर गंगातीर, कोकण काशीकर, गयावळ माळवे रांगडे, येती कावड येडे बागडे, गुजराती मैथिलापूर, भारती दिगंबर जटाधारी, बैरागी योगी कान फाटे दर्शना येती. हरिदासाचे प्रेमळ भक्त संप्रदाय, पुष्कळ पाहिले नयनी, सर्व महेश्वर क्षेत्रपूर. महेश्वरला नर्मदेच्या घाटावर अहिल्याबाईंनी चालू केलेले कोटी लिंगार्चन रोज चालू आहे. 100 पुरोहित 100 मोठ्या पाटांवर वाळूची लाख लाख लिंगे करून वेद मंत्राच्या घोषात पूजा करतात. देवळाबाहेरच्या भिंतीवर साध्या नाग प्रतिमा आहेत. दुर्गाबाई भागवत म्हणतात, नागांच्या जोड्या एकमेकांना वेलांटीप्रमाणे लपेटताना वळवळत आहेत असा भास होतो. नर्मदा तटाच्या त्या भव्य आणि रम्य पार्श्वभूमीवर साध्या रेषांनी चितारलेले हे लिंगार्चन पूजन चालू असतानाही नागकुळे सजीव झाल्यासारखी भासतात. पूजा दुसरे करत असतात, आवाज दुसऱ्यांचे, पण त्या साऱ्यांचा प्राण असतो अहिल्या मातेचा. महेश्वरची ही महाश्वेता, जोवर हे लिंगार्चन आहे, जोवर घाटावरच्या छत्र्या आहेत आणि ती श्वेत नागाची फिरतीची जिवंत कहाणी आहे, तोवर अशीच राहणार आहे. साधी आणि प्रभावी, पार्थिव आणि पारलौकिक, श्वेत वस्त्राची मिरास तिच्यासारखी कोण राखू शकणार. चांदवड महेश्वरहून राजनैतिक कामासाठी वारंवार पुण्याला जावे लागे. हा मार्ग चांदवड मार्गे होता. अप्रतिम सृष्टी सौंदर्य लाभलेले चांदवड अहिल्याबाईंचे दक्षिणेकडचे मुख्यालय झाले. इथे एक भक्कम किल्ला आणि पाण्यासाठी विशाल विहीर बांधण्यात आली. विहिरीला महिरपीच्या आकाराच्या 3 कमानी आहेत. पायऱ्या संपताच एक चिरेबंदी हौद आहे. त्याखाली एक कुंड आहे. यातील पाणी संपत नाही, त्यामुळे दुष्काळात इथून चांदवड तालुक्यातील अनेक गावांना पाणी पुरवले जायचे. चांदवडचे विश्रांतीगृहातील नक्षीकाम लाकडी शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना मानले जाते. मुख्य महाद्वार उत्तरेकडे, यावर 10-15 फूट उंचीवर मजबूत लोखंडी सुळे आहेत.
वाड्याच्या चौकात होळकर स्थापत्य शैलीचा हत्ती दरवाजा नगारखाना, सुरक्षा सैनिकांचे निवासस्थान, घोड्याचा तबेला, दरबार सभागृह, लक्ष्मीनारायण मंदिर, महेश्वर प्रमाणेच गादीची बैठक आहे. दरबार सभागृहाच्या अर्ध्या भागात रामायण महाभारतातील प्रसंग, कृष्णलीला, रागरागिण्या इत्यादी वेगवेगळ्या विषयांवरची भित्तिचित्रे आहेत. यामुळेच या वाड्याला रंगमहाल असे नाव पडले. पर्वतराजींनी वेढलेले असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य म्हणून चांदीच्या नाण्यांची टाकसाळ चांदवडला बनवली गेली. आज त्याचे अवशेष अस्तित्वात आहेत. इसवी सन 1989 मध्ये रंगमहालाच्या मुख्य चौकात देवी अहिल्याबाईंचा पुतळा बसवण्यात आला आहे. शरद बर्वे म्हणतात, रंगमहालाकडे पाहिल्यावर मनात एकच भावना जागृत होते, शाश्वत पावित्र्याची. भेटूया पुढल्या प्रकरणात. धन्यवाद.